नमस्कार मित्रांनो, गुड डे. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर नक्कीच तुम्हाला मराठीविषयी अभिमान आहे आणि तुम्हाला एस-ए-पी हे मराठीतून जाणून घेण्याची इच्छा आहे. ओके. सो मी मनापासून तुमचा धन्यवाद करतो, की तुम्ही इंटरेस्ट दाखवला आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. ओके. सो आपण मराठीमधून एस-ए-पीचं नॉलेज देण्यासाठी, ठीक आहे, मराठीमधून आपल्या मराठी मुलांना एस-ए-पीमध्ये करियर करण्यासाठी, हेल्प करण्यासाठी आपण बेसिकली ही सीरीज चालू केलेली आहे किंवा आपण ट्रेनिंग मराठीमधून देत आहेत आणि हा व्हिडिओ मी बनवत आहे. ओके. तर जसं तुम्ही बघत असाल, की इथे आपण आपली हेडलाईनच आहे एस-ए-पी शिका मराठीमधून, राइट? मराठीमध्ये. तर बेसिकली हे सगळं कन्सल्टंट लेव्हल ट्रेनिंग असणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, की आपण जे क्वालिटी एस-पी-एम कन्सल्टंट लेव्हल ट्रेनिंग प्रोव्हाईड करतो, ते मराठी, इंग्लिश आणि हिंदीमधून करतोय, राइट? पण बेसिकली आपला फोकस मराठीमध्ये असणार आहे. कारण मला असं वाटतं, की मराठी मुलांनी पुढे जायला पाहिजे आणि त्यांनी एस-ए-पीमध्ये त्यांचं ब्राईट जे फ्युचर आहे, ते तुमचं करियर त्याच्यामध्ये एस-ए-पीमध्ये केलं पाहिजे. सो डिफरन्स काय आहे, की मार्केटमध्ये तुम्ही बघत असाल, की आपल्याकडे ट्रेनिंग देणारे भरपूर आहेत, राइट? पण त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? ठीक आहे. तर मेनली सगळ्यात मोठा फरक म्हणजे काय? तर रिअल टाईम तुम्हाला मराठीमधून कन्सल्टंट लेव्हल ट्रेनिंग आपल्या याच्यामध्ये भेटणार आहे. बरोबर? आता या व्हिडिओमधून पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. तुम्ही ऑफलाईन ट्रेनिंग पण, ऑनलाईन ट्रेनिंग पण जॉइन करू शकता, राइट? त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आयडी आहे, याच्यातून तुम्ही संपर्क साधू शकता, राइट? तर आपला डिफरन्स काय आहे? तर बघा, मी स्वतः एक एस-ए-पी-एम-एम कन्सल्टंट आहे. लास्ट 8+ इयर्स पासून मी एस-ए-पीमध्ये माझं करियर केलेलं आहे आणि जे सक्सेस आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. ओके. बट मी स्वतः तुमच्याशी डील करतो, राइट? स्वतः तुम्हाला ट्रेनिंग देतो, स्वतः तुमच्या क्वेरी रिझॉल्व्ह करतो, राइट? देन आपण जे ट्रेनिंग घेणार आहे, जसा हा आत्ता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, तसा मी सेशन रेकॉर्ड करतो आणि तुम्हाला सेशनचे व्हिडिओ पण देत असतो. त्याला आपण रेकॉर्डिंग म्हणतो, सेशन रेकॉर्डिंग. देन मटेरियल्स विथ स्क्रीनशॉट्स, राइट? हे पण देतो. ते तुम्हाला पुढे डेमो सेशनमध्ये मी दाखवणार आहे, कसं शेअर करतो आणि काय नाहीये. बरोबर? देन मॉक इंटरव्ह्यू असेल, रेफरन्स असतील एम-एन-सीसाठी, राइट? जॉबची गॅरंटी आपल्याला मार्केटमध्ये कोणच देत नाही आणि जो म्हणतो, की मी जॉबची गॅरंटी देतो, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, ते सरळ फसवेगिरी आहे. तो कुणालाही फसवू नका. मराठी मुलांनो, आपण आपल्याला करियर करायला तर ऑथेंटिकेट माणसाकडेच तुम्ही जायचं आहे आणि ते तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही राइट ट्रॅकवरती आहात. बरोबर? देन तुम्हाला हा व्हिडिओ भेटला असेलच, त्याच्यामध्ये ही लिंक असेल, राइट? तुम्ही YouTube चॅनलला आपल्या सबस्क्राईब करू शकता. तिकडे तुम्ही डिटेल्स पाहू शकता. नवीन चॅनल आहे, तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करून शेअर पण करू शकता. ओके. आणि हा मोबाईल नंबर आहे याच्यावरती आणि ईमेल आयडीवरती तुमच्या ज्या इन्क्वायरी आहेत, क्वेरी आहेत, ते तुम्हाला करू शकता. तर चला मग आपण डेमो सेशन स्टार्ट करूयात आजचा. सो पर्टिक्युलरली एस-ए-पी-एम-एम बद्दल डेमो सेशन जर घ्यायचं असेल, तर ॲक्च्युअली मी काय करतो, तर एस-ए-पी बद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. एस-ए-पी मध्ये वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एस-ए-पी हा एक ERP सॉफ्टवेअर आहे. ओके. तर आता जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला एक एक्सेल शीट दाखवतो. ही मी एका बॅचची तुम्हाला दाखवतोय जस्ट. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा आपला सिलेबस आहे. ओके. एस-ए-पी-एम-एम कोर्स कंटेंट दॅट आय शेअर्ड यू ऑलरेडी. ठीक आहे. याच्यामध्ये चॅप्टर्स आहेत, जे मी चॅप्टर्स आपण सिक्वेन्स वाईज करिक्युलम आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. ओके. सो यू कॅन सी देर आर 25 चॅप्टर्स. ओके. सो आउट ऑफ 25, ठीक आहे, ऍक्च्युली आपल्याकडे सिलेबस म्हणला तर आपण 20 चॅप्टर्स पर्यंत आहे. म्हणजे काय, तर बघा, फर्स्ट आहे तो इंट्रोडक्शन टू एस-ए-पी आहे. ठीक आहे. इकडे आपण पूर्ण इंट्रोडक्शन बघणार, यातलं थोडे डिटेल्स मी तुम्हाला देतो. ठीक आहे आज. आणि नेक्स्ट आहे तो ऍक्च्युअल सिलेबस आपला एंटरप्राइज स्ट्रक्चर पासून स्टार्ट होतो, फ्रॉम 2 to 20 टिल दिस. ठीक आहे. 20 हा आपला सिलेबस असेल. आफ्टर दॅट आपल्यामध्ये आणि युनिक काय आहे, तर युनिक म्हणजे काय, तर एम बरोबर आपण प्रोडक्शन मॉड्यूल, ठीक आहे, वेअरहाऊस मॉड्यूल, क्वालिटी मॉड्यूल, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन SD आणि फायनान्स मॉड्यूल, याचं जे इंटिग्रेशन आहे ते पण मी एका सेशनमध्ये तुम्हाला घेतो. म्हणजे मॉड्यूल म्हणजे हाऊ मॉड्यूल इंटिग्रेटेड विथ अदर्स मॉड्यूल. ठीक आहे. तर ते इंटिग्रेशन मी या सेशनमध्ये घेतो. देन टेक्निकल डिस्कशन म्हणजे काय, आता जे आपलं ट्रेनिंग जे आहे ते फंक्शनल आहे, कन्सल्टंट लेवलचं फंक्शनल ट्रेनिंग. SAP मध्ये काय असतं, की दोन टाईपचे ट्रेनिंग म्हणजे एक कन्सल्टंट असतात. एक तर असतो फंक्शनल आणि दुसरा असतो टेक्निकल. ठीक आहे.
तर फंक्शनल आणि टेक्निकल मध्ये डिफरन्स काय आहे? तर टेक्निकल मीन्स पूर्ण कोडिंग येतं त्याच्यामध्ये, आणि म्हणजे दोन मॉड्यूल्स येतात बेसिकली. तुम्हाला सांगायचं असेल तर बेसिस अँड अबॅप. ठीक आहे, अबॅप आणि बेसिस दोन मॉड्यूल आहेत, त्यांना आपण टेक्निकल मॉड्यूल म्हणतो. अबॅप म्हणजे पूर्ण प्रोग्रामिंग लँग्वेज येते. जसं आपलं C++, जावा असतं, तसं एसएपी मध्ये एसएपीची स्वतःची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. दे हॅव देअर ओन लँग्वेज वेअर दे डिझाईन दिस एसएपी सॉफ्टवेअर. ठीक आहे, अबॅप हे कोडिंग आहे, त्याच्यावरती आपला एसएपी सॉफ्टवेअर बनलेलं आहे पूर्ण. आणि बेसिस म्हणजे काय, तर एक मॉड्यूल आहे जे की एसएपी इन्स्टॉलेशन करणे, युजर आयडी पासवर्ड्स, ठीक आहे, देन अपग्रेड असेल, ठीक आहे, TR इम्पोर्ट्स असतील, म्हणजे काय टेक्निकल ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, ठीक आहे, त्या ऍक्टिव्हिटी बेसिस बघत असतं. ठीक आहे, तर हे दोन मॉड्यूल्स आहेत. अपार्ट फ्रॉम दिस टू, जे FI SD जे मॉड्यूल्स आहेत, ठीक आहे, तर हे जे मॉड्यूल म्हणतो आपण याला, तर ते सगळे टेक्निकल मॉड्यूल्स आहेत, सॉरी फंक्शनल मॉड्यूल्स आहेत, FI वगैरे. ठीक आहे, तर आपण येतो फंक्शनल कन्सल्टंट मध्ये. ठीक आहे, तर फंक्शनल कन्सल्टंट बरोबर तुम्हाला टेक्निकलचं पण थोडंफार नॉलेज पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये अदर मॉड्यूलचं नॉलेज थोडंफार देतोय, तसं टेक्निकल मध्ये तुम्हाला बेसिस आणि अबॅपचं पण नॉलेज मी देतोय तुम्हाला याच्यामध्ये. तर एसएपी टेक्निकल डिस्कशन मध्ये आपण हे सब चॅप्टर्स जे म्हणजे टॉपिक्स आहेत छोटे छोटे, हे आपण एका सेशन मध्ये घेणार आहे. आफ्टर दॅट आपण हाणावरती डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, आफ्टर दॅट आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि रिझ्यूम प्रिपरेशन पण आपण करून घेतो. म्हणजे काय, तर तुमचे मॉक इंटरव्ह्यू घेणे लास्टला, आफ्टर कम्प्लिशन ऑफ द सिलेबस. ठीक आहे, रिझ्युमे आहे तो प्रिपेअर करणे. ठीक आहे, नोकरी लिंक्डइन प्रोफाईल्स अपडेट करणे, आणि तुमचा रिझ्युमे बनल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी कसं प्रिपरेशन करायचं. मग आपल्याकडे नोट्स आहेत, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो. प्रत्येक चॅप्टर वाईज आपण थोडंसं एका सेशनमध्ये डिस्कस करणार की कशा टाईपचे क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, आणि इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. बिकॉज इंटरव्ह्यू क्रॅक करणं हा एक आपला मोटो असेल आफ्टर कम्प्लिशन ऑफ द ट्रेनिंग. राईट, सो ऑल राईट, सो हा आपला सिलेबस आहे. याच्यानुसार आपण जर पाहिला गेलो, ठीक आहे, तर फर्स्ट सेशन मध्ये आपण इंट्रोडक्शन घेणार, आणि इथून आपण एक्झॅक्टली आपला सिलेबस असतो. हा सिलेबस तुम्ही पाहिला असेलच, तुम्ही गो थ्रू केला असेलच. ओके, येस. सो आता मी एका बॅचचं एक एक्सेल शीट ओपन केलेलं आहे, की अशा पद्धतीने आपण ट्रेनिंग घेतो. तर एक इंट्रोडक्शन टू एसएपी बघा, चॅप्टर वाईज आपण शीट बनवलेले असतात इकडे. आता ही जी बॅच आहे ती 7 एप्रिलची माझी बॅच आहे. तुम्ही इकडे बघू शकता MMT 7 एप्रिल. ठीक आहे, तर त्यांचा अकॉर्डिंग टू सिलेबस जर बघायला गेलं तर ऑप्टिमाइज पर्चेसिंग पर्यंत आपण आलेलो आहे. ऑप्टिमाइज पर्चेसिंग पर्यंत म्हणजे इकडे बघा, इथेपर्यंत मी आलेलो आहे. ठीक आहे, 7 एप्रिलला बॅच चालू झाली होती. ठीक आहे, आता मंथ एंडला, ठीक आहे, आता उद्या सेशन असेल त्यांचं, उद्या आणि वीकेंडला, म्हणजे या वीकेंडला मी त्यांचा सिलेबस कम्प्लीट होतोय. ठीक आहे, 1-2 सेशन त्यांचे आपण म्हणजे काही एमर्जन्सीमुळे आपण कॅन्सल केले होते म्हणून, नाहीतर आपला 1.5 ते 2 महिन्यामध्ये सिलेबस कम्प्लीट होतो. ओके, सो आता या शीटमध्ये तुम्हाला काय केलं जातं, प्रत्येक ट्रेनिंग आता जसं आपण जॉईन झालेलो आहे तसं आपण जॉईन करतो सेशन ऍज पर द टायमिंग्स. ठीक आहे, आणि इकडे मी काय करत असतो की तुम्हाला स्क्रीन शेअरिंग करून इथे जे आता मी एक्सप्लेन करतोय, इकडे मी तुम्हाला आता जे एक्सप्लेन केलं तसंच मी इकडे एक्सप्लेन करत असतो तुम्हाला या शीटवरती. ठीक आहे, आता जर एंटरप्राइज स्ट्रक्चर घेतला तर व्हॉट इज मीन बाय क्लायंट कंपनी कोड. ठीक आहे, देन तुम्ही जर STO मध्ये आला तर तुम्हाला थोडंसं डायग्राम काढून मी हे तुम्हाला पहिला थेरी समजावून सांगत असतो. आपला सेशन हा 2 तासाचा असतो, त्यातले पहिले अर्धा ते पाऊण तास मी तुम्हाला थेरी कंप्लीट सांगतो, म्हणजे ती कन्सेप्ट तुम्हाला पूर्ण समजावून सांगतो. ठीक आहे, मग मराठी आणि इंग्लिश दोन्ही म्हणजे एक्झाम्पल देतो दोन्ही लँग्वेजमध्ये. ठीक आहे, आणि मग त्या अकॉर्डिंगली तुम्हाला SAP मध्ये ही सिस्टम कशी इंटिग्रेट करतोय आपण, म्हणजे ही कन्सेप्ट आपण SAP मध्ये कशी यूज करायची, ते कन्फिगरेशन कस्टमायझेशन काय असेल ते आपण तिकडे दाखवतो. ओके, सो आता बघा, इंट्रोडक्शन टू एसएपी मध्ये काय आहे, जस्ट ओरली सांगतो थोडंसं शॉर्ट मध्ये, की आपण एसएपी म्हणजे काय. ठीक आहे, देन मॉड्यूल्स कोणते कोणते आहेत एक इंट्रोडक्शन मध्ये. ठीक आहे, देन कन्सल्टंटचा रोल काय असतो. ठीक आहे, तो कोणत्या कोणत्या फेज मध्ये असतो. एखाद्या कंपनीमध्ये नवीन एसएपी इम्प्लिमेंट करायचं असेल तर किती फेजेस असतात. मग 5 फेजेस असतात, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फेजेस असतात, प्रोजेक्ट प्रिपरेशन, रिअलायझेशन, अशा फेजेस आहेत. आणि प्रोजेक्टचे टाईप काय असतात, इम्प्लिमेंटेशन, रोलआउट, मायग्रेशन, सपोर्ट. तर अशा टाईपचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते मी तुम्हाला इथे फर्स्ट सेशन मध्ये सांगत असतो. ठीक आहे, देन असे आपले चॅप्टर्स कम्प्लीट होत राहतात. आता ही एक्सेल शीट तुम्हाला शेअर केली जाते. ठीक आहे, हे जे मी समजावून सांगतो ती शेअर केली जाते. आता थोडंसं मी तुम्हाला SAP वरती येतोय.
ठीक आहे. आता हा SAP सॉफ्टवेअर आहे. मी पहिला क्लोज करतोय आणि तुम्हाला दाखवतोय. तुम्ही यूज टू आहात SAPC? तुम्ही यूज करत आहात SAP सध्या? येस. तर सेम डेमो सिस्टम आपल्याकडे आहे SAP. हे तुम्हाला इन्स्टॉल करून दिलं जाईल. ऍक्सेस युजर क्रेडेन्शियल्स त्याचे प्रोव्हाइड केले जातील. तर हे यूज करताना थोडंसं तुम्हाला आयडिया देतो आपली सिस्टम काय आहे. स्पीड पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. लॉग इन आणि युजर आयडी पासवर्ड. हा, नो प्रॉब्लेम. नाही, वायफायची गरज नाही. मोबाईलवरती पण होतं. बिकॉज आपला सर्व्हर हा लिजलाईन बेस्ड आहे, फास्ट आहे. बट आपला सर्व्हर हा हाय स्पीड आहे, त्यामुळे इश्यू येणार नाही. तुम्ही आता स्पीड दाखवतो तुम्हाला. बघा, तुम्ही कोणते कोणते टिकोड यूज करता जरा मला सांगता? 1-2 टिकोड्स. हा, MM मधले. बघा, MMBE मध्ये आलो. येस, मी इथे आता प्लान टाकतोय, मटेरियल टाकतोय. स्टॉक वगैरे मला डिस्प्ले होतोय. ठीक आहे. हे जे आपलं टेस्टिंग जे केलं होतं, म्हणजे मी ट्रेनिंग मध्ये दाखवतो तुम्हाला ते, म्हणजे स्पीड बघू शकता तुम्ही. हाय स्पीड आहे. MM02 ओपन केला, एंटर केलं, तुम्हाला हे व्ह्यूज विचारतात, प्लांट विचारतो. ठीक आहे. डिरेक्टली ओपन होतात हे व्ह्यूज. हे एडिटेबल आहे. इकडे सगळं ऑथरायझेशन असेल तुम्हाला, कुठेही तुम्हाला अनऑथराइज असा मेसेज येणार नाहीये. यू आर नॉट ऑथराइज असा मेसेज येणार नाही. बरोबर. तर ही सिस्टम आहे आपली. सगळ्या टिकोडला ऍक्सेस असेल, एनी टिकोड. येस, असा कोणताच टिकोड नाही की ज्याला तुम्हाला मेसेज येईल. पूर्ण तुम्हाला ऑथरायझेशन दिलं जाईल सिस्टमला. ही डेमो सिस्टम आहे, लर्निंगसाठी आपण काहीही चेक करू शकतो. प्लस अदर मॉडेलचे पण आपण टिकोड्स आपण यूज करू शकतो. तर बेसिकली कन्सल्टंटचा रोल जो आहे तो SPRO वरती मोस्ट प्रोबॅबली असतो. तर SPROचा तुम्हाला ऍक्सेस असेल. बघा, आता समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय इकडे. ओके. आता एक जस्ट एक्झाम्पल म्हणजे काय, MM01 वरती मटेरियल क्रिएट करतो आपण इकडे. तर तुम्हाला मटेरियल वगैरे क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. MM02, आता MM02 मध्ये आलो मी. ठीक आहे. आता एक प्लांट टाकून मटेरियल ओपन केलं. ठीक आहे. आता हे मटेरियल्स जे आहेत, ठीक आहे, ते क्रिएट करताना, ठीक आहे, आता मी तुम्हाला एक मटेरियल क्रिएट करून दाखवतोय. सॉरी, एक PO क्रिएट करून दाखवतो, इझी जाईल आपल्याला. ठीक आहे. तर याचे PO करण्यासाठी MA21N टिकोड यूज केला जातो. ठीक आहे. इथे वेंडर टाकतो आपण. ठीक आहे. मटेरियल टाकतो. ठीक आहे. देन प्लांट टाकत असतो. तर हे जी ऍक्टिव्हिटी आहे ही पूर्ण एंड युजरची ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. आता बघा, मी PO क्रिएट करून दाखवतो तुम्हाला. आता मी इथे स्टोरेज लोकेशन टाकत नाहीये. ठीक आहे. मला एरर मेसेज काय येतोय? ओके, फाईन. तर हे जे काम आहे ते एंड युजरचं आहे. बट आता स्टोरेज लोकेशन विचारतोय. ठीक आहे. स्टोरेज लोकेशन पण टाकतोय मी. बट या केसमध्ये जर मला एखादी फील्ड मॅन्डेटरी करायची असेल, ठीक आहे, आता इथे मला रिक्वायरमेंट नंबर किंवा रिक्विजिशनर जे आहे, ठीक आहे, ते मला विचारत नाहीये. मी जर चेक मारला तर मग ही जी रिक्वायरमेंट आपल्या PO मध्ये एखादा रिक्वायरमेंट किंवा रिक्विजिशनर जे आहे ते मॅन्डेटरी पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर ते कसं करायचं, तर SPRO मध्ये ते कन्सल्टंट करतात पूर्ण. ठीक आहे. तर ते कसं करायचं तुम्हाला मी एक शॉर्ट मध्ये दाखवतोय. ठीक आहे. तर PO साठी आपल्याला पाथ असतात. ठीक आहे. हे पाथ असतात असे. तर इथे आपण मटेरियल मॅनेजमेंट मध्ये पर्चेसिंग मध्ये जायचं. थोडंसं फास्ट दाखवतोय, मी तुम्हाला नंतर दाखवेल. फक्त एक फंक्शन दाखवतोय. हा, नाही, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतोय. ते प्रोसेस आली आपली ती. तुम्ही जो बोलता ते प्रोसेस आहे. म्हणजे PR पाहिजे, त्यासाठी अगोदर मटेरियल क्रिएटेड पाहिजे, वेंडर ऑलरेडी पाहिजे तुमचा. येस, मी जस्ट तुम्हाला एक डेमो दाखवतो, तुम्ही काय करणार आहात. ठीक आहे. तर इथे बघा, तुम्हाला कंपनी कोड, प्लांट वगैरे सगळं क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला फक्त एक दाखवतोय की आता ही फील्ड तुम्हाला मॅन्डेटरी पाहिजे. बघा, तुम्ही आता ही सेव्ह करू शकता, राईट, म्हणजे काय मेसेज नाहीये माझ्याकडे. बट तुम्हाला ही फील्ड मॅन्डेटरी करायची आहे. तर हे कोण करतं, तर कन्सल्टंट करतात. तर ही रिक्वायरमेंट, तर त्यासाठी आपण काय करणार, SPRO मध्ये यायचं. ठीक आहे. देन डॉक्युमेंट टाइप्स मध्ये, डॉक्युमेंट टाइप्स मध्ये आपण बघा इथे NB हा डॉक्युमेंट टाइप यूज केलेला आहे. ठीक आहे. तर आता मी हे NB डॉक्युमेंट टाइप इथे सर्च करतो. तर NB डॉक्युमेंट टाइपला माझा हा NBF हा फील्ड सिलेक्शन असतो इकडे. ठीक आहे. तर इथे माझा फील्ड सिलेक्शन म्हणजे स्क्रीन लेआउट्स म्हणतो आपण त्याला. तर इथे याला NBF, ठीक आहे, NBF परचेस ऑर्डरसाठी डबल क्लिक करतोय. तर आयटम डेटामध्ये आता इथे कोणता तरी एक फील्ड असतो. ठीक आहे. तो फील्ड आपल्याला सर्च करावा लागेल. रिक्वायरमेंट नंबर किंवा रिक्विजिशनर कोणता सापडतोय तो मी जस्ट तुम्हाला दाखवतो. ओके.
ठीक आहे, मटेरियल्स नाही आहे. देन बेसिक डेटामध्ये रिक्विजिशनर इथे आहे. ठीक आहे, आता रिक्विजिशनर हा ऑप्शनल एंट्री आहे. म्हणजे काय, तुम्ही ऑप्शनल करू शकता. जर आता मला रिक्वायर्ड एंट्री केली, ठीक आहे, हे म्हणतात कन्फिगरेशन याला. ठीक आहे, बघा मी काय केलं, इथे रिक्विजिशनर वरती क्लिक केलं आणि याला आता बॅक येतो. ठीक आहे, आता सेव्ह करतो. सेव्ह झाल्यानंतर हा TR जनरेट होतो. ठीक आहे, याला म्हणतात कस्टमायझिंगचा TR. याच्यामध्ये आपण चेंजेस सेव्ह करत असतो. ठीक आहे, चेंजेस सेव्ह करतो मी. ठीक आहे, आता बॅक येतो आणि आता मी PO क्रिएट करायला लागतो परत एकदा. हे सगळ्यासाठी इम्प्लिमेंट होतं. म्हणजे असंच तुम्ही प्रत्येक मटेरियलसाठी, POR साठी, PO साठी, प्रत्येक साठी करू शकता असं. ठीक आहे, आता मी बेसिक डिटेल्स देतोय फक्त. करन्सी विचारत आहे सिस्टम. ठीक आहे, बघा मला रिक्विजिशनरचा मेसेज आला. मी आता स्टोरेज लोकेशन पण टाकतोय आणि मी काय करतोय, चेक करतोय. तर मला हा फॉल्टी मेसेज आला, एंटर रिक्विजिशनर, बिकॉज मी रिक्विजिशनर जे आहे ते मॅन्डेटरी गोष्ट केलेली आहे तिकडे. आता इथे जर मी रिक्विजिशनर टाकला सपोज, ठीक आहे, सॉरी हा रिक्वायरमेंट मध्ये टाकला चुकून. बघा एंटर केलं, आता माझा तो मेसेज गेला. म्हणजे काय, ही फील्ड मॅन्डेटरी करण्याचं काम कन्सल्टंटचं आहे, तर तो कन्सल्टंट करत असतो हे काम. ठीक आहे, तर ते जे सगळं करतात ते SPRO मध्ये करतात. मग SPRO मध्ये हे पाथ्स असतात. इकडे एंटरप्राइज स्ट्रक्चर मध्ये तुम्ही गेला, डेफिनेशन मध्ये. ठीक आहे, देन लॉजिस्टिक जनरल मध्ये इथे तुम्ही प्लांट वगैरे क्रिएट करणार, जे प्लांट आहेत ना ते क्रिएट करणार. इथे डिफाईन प्लांट म्हणतो. ठीक आहे, तर डिफाईन प्लांट मध्ये बघा इथे आपण MMP1 वगैरे जे आहेत, मी आता क्रिएट केलेला आपला प्लांट, तो इथे प्लांट असेल. आता एखादं स्टोरेज लोकेशन आहे, आता तुम्ही काय करता, MMBE आहे. ठीक आहे, MMBE मध्ये ठीक आहे, आता हे ते काय करता, मटेरियल आणि प्लांट चेक करता. तर हे स्टोरेज लोकेशन आहे. तर स्टोरेज लोकेशन क्रिएट करण्याचं काम कोणाचं आहे, तर कन्सल्टंटचं आहे. ते वन टाइम तुम्हाला स्टोरेज लोकेशन क्रिएट करून देतात. तर ते कुठे करतात, तर माझ्याकडे डायरेक्टली टिकोड आहे. मी टिकोड यूज करतो आता, OX09. ठीक आहे, बघा इथे प्लांट विचारतं आणि प्लांट मध्ये माझे सगळे स्टोरेज लोकेशन्स असतात. ठीक आहे, तर हे सगळे स्टोरेज लोकेशन असतात. जर एखादं नवीन क्रिएट करायचं असेल तर मी इथे क्लिक करतो. ठीक आहे, देन इथे MM12 करतो आणि इथे म्हणतो की टेस्ट SLOC म्हणजे स्टोरेज लोकेशन, एंटर, सेव्ह करतो मी. ठीक आहे, तर आता हे स्टोरेज लोकेशन माझं क्रिएट झालं. हे आता मी प्रोडक्शनसाठी यूज करू शकतो. ठीक आहे, त्या प्लांटमध्ये. तर अशा पद्धतीने हे सगळं कॉन्फिगरेशन असतं. ठीक आहे, जे काय तुम्हाला बघायचं असेल ते. ठीक आहे, तर आता हे झालं, आपण सगळं कॉन्फिगरेशन आपण करत असतो ऍज पर सिलेबस. तुम्हाला मी एक्सेल मध्ये समजावून सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल चॅप्टर वाईज बघा, तुम्ही मास्टर डेटामध्ये आला तर मास्टर डेटामध्ये टाइप्स ऑफ डेटा सांगतो. मास्टर डेटामध्ये मग कोणते कोणते मटेरियल मास्टर आहे, वेंडर आहे, परचेस इन्फो रेकॉर्ड, सोर्स लिस्ट असते. मग मटेरियल मध्ये मग तुमचा मेन डेटा काय असतो, ऍडिशनल डेटा काय असतो, मटेरियल टाईप काय असतो क्रिएट करताना. मग ते एरर मेसेज कसे तुम्हाला करायचे आहेत, वॉर्निंग पाहिजे की एरर पाहिजे, ते कसे येतील, तर ते आपण कन्सल्टंट डिफाईन करत असतात. त्याच्या फील्ड सिलेक्शन, ठीक आहे, त्याच्या नंबर रेंजेस म्हणजे काय, तर बघा आता ME21N मध्ये आता मी PO क्रिएट करत होतो. ओके, आता PO क्रिएट करताना मी ह्या गोष्टी टाकल्या होत्या. बघा आता मी सेव्ह करतो डिरेक्टली. तर माझा एक नंबर जनरेट झाला 49 सिरीजचा. तर हा नंबर जनरेट कसा होतो, आता हा माझा PO नंबर आहे किंवा PR नंबर आहे. तर हा नंबर जनरेट कसा होतो, तर या नंबर रेंजेस आपण मेंटेन केलेल्या असतात 49 वाले. ठीक आहे, ते कुठे असतात, SPRO मध्ये. म्हणजे हे सगळं कन्सल्टंटचं काम आहे SPRO मध्ये. ओके, आता बघा, येस, मी आता तुम्हाला ना याच्या नंबर रेंजेस फक्त एकदा दाखवतो. परचेसिंग मध्ये आलो मी, तिकडे परचेस ऑर्डर बघायचं. परचेस ऑर्डर मध्ये इथे नंबर रेंजेस असतात. तर नंबर रेंजेस ह्या
आपल्या डॉक्युमेंट टाईप वाईज असतात. आता इथं डॉक्युमेंट टाईप आपला एनबी घेतला होता आपण. ओके, तर एनबी ला कोणती नंबर रेंज माझी असाइन आहे ते मला चेक करावे लागेल. बघा इथे ना माझे नंबर रेंजेस असतात इंटरनलच्या. 45 आहे, ठीक आहे. 45 ला कोणता नंबर असाइन आहे ते मी चेक करणार. आता ह्याच्यामध्ये मला 45 चेक करावं लागेल. मी स्क्रोल करतोय. बघा आता ह्याच्यामध्ये 45 कुठे दिसतंय का आपल्याला? 45 दिसतंय. ह्याची सिरीज काय चालू आहे? 49 नी चालू आहे. म्हणजे काय? तर 49 हे झिरो दिसत आहेत टू दिस, म्हणजे फ्रॉम आणि टू नंबर आहे. सध्याचा नंबर 1388 चालू आहे, ठीक आहे. आता इथे आपण पीओ क्रिएट कोणता केला होता? बघा 1388. म्हणजे काय? तर येणार स्टेटस जे आहे ते सध्या 1388 आहे. म्हणजे 1389 परत 1390 असे नंबर घेत राहील सिस्टम. म्हणजे नंबर रेंज आपण सिस्टम मध्ये मेंटेन करतो आणि ह्या नंबर रेंज इकडे घेतात. तर हे पण काम कन्सल्टंटचं आहे. ओके, तर बेसिक डिटेल्स असतात ते आपण बघणारच आहात, ठीक आहे. तर हे एक छोट्याशा तुम्हाला एक डेमो मध्ये दाखवलं मी. तर अशा पद्धतीने आता तुमचे याच्यामध्ये काय क्वेरी आहे का? अशा पद्धतीचं असतं. तर हे झालं एंड युजरचं काम, ठीक आहे. हे एंड युजरचं काम झालं पूर्ण. जे एसपीआरओ मध्ये करतोय ना ते कन्सल्टंटचं काम. म्हणजे काय? बघा ही रिक्वेजिशन तुम्हाला मॅन्डेटरी पाहिजे, ते कन्सल्टंटचं काम झालं. नंबर रेंज तुम्हाला 49 नको आहे, 32 पासून स्टार्ट पाहिजे, तर ते कन्सल्टंटचं काम झालं. पण पीओ क्रिएट करण्याचं काम एंड युजरचं आहे. हा डिफरन्स आहे, ठीक आहे. तर आपल्याला कन्सल्टंट बनायचं आहे. आपल्याला हे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. म्हणजे एखादा नवीन प्रोजेक्ट एखाद्या कंपनीमध्ये एसएपी इम्प्लिमेंट करण्यापासून आपल्याला वर्क करायचं किंवा सपोर्ट करायचं आहे. सपोर्ट म्हणजे काय असतं? तर बघा तुम्ही एंड युजर असता, तुम्हाला काही सिस्टममध्ये एरर आला तर तुम्ही आयटी टीमला काय सांगता की मला हा एरर येतोय, त्याचा स्क्रीनशॉट देता आणि एक मेल करता किंवा त्यांना कॉल करता किंवा एखादी इन्सिडेंट रेज करता, तिकीट रेज करता. येस, तर सपोर्ट टीम मध्ये कन्सल्टंट असतात. म्हणजे कन्सल्टंट कडे तो जातो. मग तो कन्सल्टंट काय करतो? तुमचा मेसेज बघून त्यांना ऑलरेडी माहिती असतं की हा एरर मेसेज आला म्हणजे काय होतं, राईट. तर मग ते म्हणतात की तुम्हाला हा इश्यू रिझॉल्व्ह म्हणजे करायचा कसा सांगतात आणि अकॉर्डिंगली इश्यू रिझॉल्व्ह होतो तुमचा. ओके, तर हे सगळं असतं. आता नवीन स्टोर लोकेशन क्रिएट करायचं आहे किंवा नवीन एखादी रिक्वायरमेंट असेल, ठीक आहे, तर ते सगळं आपलं हे करतात, कोण? कन्सल्टंट करतात, राईट. तर ते सगळे एसपीआरओ मध्ये करतात. तर आपल्या सिस्टम मध्ये सगळ्याचा ऍक्सेस असणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला कन्फिगर एंड युजरचं पण नॉलेज देईल आणि कन्सल्टंटचं पण देईल, पण फोकस आपला कन्सल्टंट वरती असेल. बिकॉज तुम्ही जे काय करता, आता नंबर रेंज तुम्ही डिफाईन केली किंवा मी ते स्क्रीन लेआउट्स मगाशी केला, तो वर्क होतोय की नाही त्यासाठी आपल्याला आता पीओ क्रिएट करावी लागली, राईट. म्हणजे एंड युजरचं पण आपल्याला थोडंसं करून बघावं लागतं, जेणेकरून आपण जे केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही हे क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी. येस, तर अशा पद्धतीनंच आपण सांगत असतो. देन हो हो, येस, परचेसिंग पूर्ण आपल्यामध्ये येतं. बघा मी तुम्हाला सांगतो, मध्ये काय येतं एंटरप्राइज स्ट्रक्चर मध्ये. बघा प्लांट क्रिएशन येतं, स्टोरेज लोकेशन क्रिएशन, परचेस ऑर्गनायझेशन, परचेसिंग ग्रुप, याचं असाइनमेंट येतं. पूर्ण एंटरप्राइज स्ट्रक्चर बनवतो आपण. देन मटेरियल मास्टर येतो, वेंडर मास्टर येतो, इन्फो रेकॉर्ड आणि सोर्स लिस्ट हे येतात. म्हणजे मटेरियल कसं क्रिएट करायचं, पण मटेरियल क्रिएट करण्यासाठी काय बेसिक गोष्टी लागतात. तर मटेरियल आपण क्रिएट करायला शिकणार नाहीये, क्रिएट करायला तर आपल्याला येतच, ठीक आहे. बट ते मटेरियल क्रिएट करण्यासाठी आपण इनिशियल, तुम्ही मटेरियल कधी क्रिएट केलेलं आहे का? त्याचा ऍक्सेस नसेल तुम्हाला MM01चा, राईट. हा, तर आता MM01 काय असेल, टी कोड मी टाकतो इथे /NMM01, ठीक आहे. MM01 मध्ये बघा, तर हे जे मेकॅनिकल आता इंडस्ट्रीमध्ये, तर इथे मटेरियल टाईप असतात मटेरियलचे. तर मटेरियल ग्रुप्स असतात, तर ते कोण डिफाईन करतं? ते कन्सल्टंट करतात आणि हे कंट्रोल करतं आपली मुवमेंट पुढची, ठीक आहे. देन बघा RFQ, रिक्वेस्ट फॉर कोटेशन आपल्यामध्ये येतं. म्हणजे वेंडर सिलेक्शन प्रोसेस असेल. परचेस रिक्विजिशन आपल्याकडे येतं. परचेस ऑर्डर मध्ये सगळे टाइप्स आपल्याकडे येतात. स्टँडर्ड, सब कॉन्ट्रॅक्टिंग, कन्साइनमेंट, पाईपलाईन, थर्ड पार्टी, STO, ठीक आहे, सर्व्हिस ऑर्डर, रिटर्न ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग, हे सगळं मध्ये येतं, ठीक आहे. देन कॉन्ट्रॅक्ट शेड्युलिंग अग्रीमेंट हे येतं. देन इनवॉइस व्हेरिफिकेशन, म्हणजे GRN झाल्यानंतर जे इनवॉइस व्हेरिफिकेशन करतो, GRN पण आपल्याकडेच येतं पण ते खाली आहे. तर इनवॉइस व्हेरिफिकेशनचा पार्ट पण येतो, क्रेडिट मेमो करणे, वेंडरला पेमेंट करणे, हे पण थोडंसं आपल्याकडे येतं. पेमेंटचा पार्ट फायनान्स मध्ये जातो, पण इनवॉइसचा पार्ट मध्ये येतो. देन प्रोक्युरमेंट सायकल, म्हणजे PR क्रिएट करण्यापासून
ते PR क्रिएट करणे, PO क्रिएट करणे, मग PO वेंडरला जाते, मग त्या POचे वेगवेगळे टाइप्स आले, मग GRN आला, इनव्हॉइस व्हेरिफिकेशन आलं. तर हे सगळं प्रोक्युरमेंट सायकलमध्ये येतं. देन प्राइसिंग प्रोसिजर. आता तुम्ही PO कधीही ओपन केली असेल किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही कधी एक ओपन करून बघा. ठीक आहे. PO ओपन केल्यानंतर इथे कंडिशन टॅब असते खाली. ओके. तर इथे ह्या टॅक्स असतात हे सगळे. तर टॅक्स कसे कॅल्क्युलेट होतात PO मध्ये ऑटोमॅटिकली डिलिव्हरी चार्जेस वगैरे असतील तर ते कसे काउंट होतात, तर ते सगळं प्राइसिंग मध्ये येतं. ओके. आता सर मला सांगा, तुम्ही कधी अप्रुव्हल वगैरे एसीपी मध्ये बघितलेत का? वर्कफ्लो म्हणजे अप्रुव्हल एखाद्या हा PO अप्रुव्हल किंवा PR अप्रुव्हल किंवा कोणत्याही टाईपचं असेल. येस, तुम्हाला बघा हे दिसत असेल, हे दिसत असेल इथे रिलीज स्ट्रॅटेजी मध्ये. हा, ते हे रिलीज स्ट्रॅटेजी आहे ना, तर हे आहे. तर हे कशी डिफाईन करायची? बरोबर, तर ते कसं डिफाईन करणार? हा, तर ते डिफाईन कसं करणार तुम्ही? पण हे 3च लेवल का आले, मग एक लेवल का आलं नाहीये? प्राइस वरती डिपेंड असतं. एखादी जास्त म्हणजे तुमची 1 लाख प्लस किंवा 10 लाख 1 CR ची जर तुमची PO असेल, तर ते तुमच्या हेड आणि सिनियर मॅनेजमेंट पर्यंत अप्रुव्हलला जाते. कधी कधी ती 2 लेवललाच अप्रूव्ह होते. तर हे सगळं कॉन्फिगरेशन आहे, ते पण आपणच करतो POच्या रिलेटेड. ठीक आहे, कन्सल्टंट करतो. ठीक आहे. देन गुड रिसिप्ट, गुड इश्यू, रिझर्वेशन, ट्रान्सफर पोस्टिंग, परत मुवमेंट टाईप जे आहेत ते 311, 301 ह्याच्या मुवमेंट टाईप यूज करताना आपण मुवमेंट करताना म्हणजे स्टोरेज लोकेशन टू स्टोरेज लोकेशन स्टॉक ट्रान्सफरसाठी ते पण आपल्यामध्ये येतं. फिजिकल इन्व्हेंटरी म्हणजे ऑडिट असतं बघा, महिन्याला किंवा क्वार्टरली ऑडिट असतं की सिस्टमचा स्टॉक आणि फिजिकल स्टॉक जो आहे तो मॅच करायला लागतो आपल्याला कधी पण. म्हणजे आपण काय करतो, फिजिकल स्टॉक काउंट करतो आणि सिस्टम बरोबर मॅच करतो, रिकन्सिलेशन वगैरे करतात, तर त्याला फिजिकल इन्व्हेंटरी मध्ये येतो. ठीक आहे. देन अकाउंट डिटर्मिनेशन आहे. ठीक आहे. MRP चा पण पार्ट येतो. MRP म्हणजे एखादं प्रोडक्शन प्लॅनिंगची रिक्वायरमेंट जनरेट केल्यानंतर ते प्लॅनिंग कसं करतात ते पण आपल्याकडे येतं थोडंसं. म्हणजे कॉन्फिगरेशन म्हणजे इंटिग्रेशन आहे ते. आणि इंटिग्रेशन झालं आणि टेक्निकल मध्ये मग रिपोर्ट्स असतील तुमचे सांगतोय. ठीक आहे. आता हे बघा, रिलीज प्रोसिजर वगैरे मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि हा सेशन रेकॉर्ड असतो. आता मी एका बॅचचं तुम्हाला दाखवतो. तर माझे हे 7 एप्रिलची बॅच आहे. ठीक आहे. तर गुगल ड्राईव्हचा तुम्हाला ऍक्सेस दिला जाईल. ठीक आहे. हा पूर्ण सेशन आहे तो रेकॉर्ड केला जाईल आपला. ठीक आहे. या सेशन रेकॉर्डिंग मध्ये बघा, रेकॉर्डिंग मध्ये हे सगळे रेकॉर्डिंग असतील बघा. आता रिलीज प्रोसिजरचं मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. आपल्या गुगल ड्राईव्हला 15 GB स्पेस असते, त्यामुळे मी लेटेस्ट 4-5 व्हिडिओ देतो तुम्हाला. परत पाठीमागचे डिलीट करतो आणि पुढचे अपलोड करत राहतो आपण. डिलीट म्हणजे जस्ट रिमूव्ह करतो स्पेसमुळे. ठीक आहे. मग लेटेस्ट तुमच्याकडे 4-5 व्हिडिओ असतील कधीही, कारण एक्सपेक्टेशन नाही, डाउनलोड होत नाही आहेत ते व्हिडिओ. येस. हा, बघू शकता तुम्ही एनी टाइम बघू शकता, नेट असेल तुमच्याकडे तर. आणि आफ्टर सेशन तुम्हाला मी ते पण देणार आहे, सगळे व्हिडिओ एकदा अपलोड करूयात आपण. ते एक सबस्क्रिप्शन असतं, तर ते मी डिस्कस करेल, पण तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटतील, काहीच इश्यू नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि डॉक्युमेंट्स मध्ये बघा, इकडे स्नॅपशॉट्स वगैरे सगळे असतात. येस. हा, तर इकडे मग तुम्ही बघा, मी आता प्राइसिंग प्रोसिजर ओपन करतोय. जस्ट एक मिनिट, मी तुम्हाला फक्त दाखवतो बघा. मास्टर डेटामध्ये बघा, व्हॉट इज मीन बाय मास्टर डेटा, व्हॉट इज बाय मटेरियल टाईप. बघा, स्क्रीनशॉट सोबत तुम्हाला मी सगळे दिलेले असतात, पाथ, टी कोड्स, तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे. आणि सोबत तुम्हाला रेकॉर्डिंग असतात इथे. इथे डॉक्युमेंट असतात, इथे रेकॉर्डिंग असतात. प्रत्येक सेशन झाला की 1-2 ते 3 तासामध्ये मी सेशन तुम्हाला देतो रेकॉर्ड झालेला, अपलोड करून देतो याच्यामध्ये. म्हणजे सकाळी सेशन झाला तर दुपारपर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग भेटून जातं. हा झाला आपला डेमो सेशन. तर तुम्हाला डेमो सेशन कसा वाटला ते अगदीच तुम्ही मला कॉल करून सांगू शकता. ठीक आहे. अजून त्यामध्ये काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता, राइट. अपार्ट फ्रॉम दिस, जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला सर्टिफिकेशनसाठी गायडन्स हवा असेल, जे एसीपी ग्लोबल सर्टिफिकेशन जे एसीपी स्वतः प्रोव्हाइड करतं, त्याबद्दलही मी तुम्हाला गाईड करेल. जर तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल, 1-2 वर्षाचा कोणत्याही डोमेनमध्ये एक्सपिरियन्स असेल, तुम्ही ERP वरती काम करत असाल, तर ते तुम्ही मला सांगू शकता, राइट. तर त्याच्याबद्दल तुम्ही मला कॉल करा, ईमेल करा, मी तुम्हाला इमिडिएटली रिप्लाय करेल, राइट. याच्यामध्ये सगळा आपला WhatsApp ग्रुप असतो, राइट. ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग जॉइन करता तिकडे मी तुमच्या रिअल टाइम क्वेरी रिझॉल्व्ह करतो, राइट. आणि माझा जो स्ट्रॉंग जो एक्सपिरियन्स आहे
लास्ट 8+ इयर्सचा, राईट? मी जे काही इम्प्लिमेंटेशन सपोर्ट प्रोजेक्ट्स केलेले आहेत, तो स्वतः मी तुम्हाला शेअर करणार आहे. याच्यामध्ये कोणताही थर्ड पर्सन इन्व्हॉल्व नाहीये. ओके. मी आणि ॲज अ ट्रेनर आणि तुम्ही ट्रेनी, राईट? आपलाच कॉन्टॅक्ट असेल, आपलाच पूर्ण ह्या ट्रेनिंग सेशनवरती भर असेल. ओके. चला मग, काही क्वेरी असतील, काही डाउट्स असतील तर तुम्ही मला सांगू शकता, राईट? मेसेज, कॉल, WhatsApp, ईमेल तुम्ही करू शकता आणि तुम्ही ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन माझ्याकडून घेऊ शकता. जर तुम्ही ट्रेनिंग जॉइन करत नसाल तरीही मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. तरीही मी तुम्हाला हेल्प करेल. असं नाहीये की तुम्ही मला ट्रेनिंग जॉइन करता म्हणून मी तुम्हाला हेल्प करतो. नो. राइट? तुम्हाला कधीही कोणती इन्फॉर्मेशन असू द्यात, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला हेल्प करेल. राइट? सो चला मग, धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल. राइट? काही असतील तर मला सांगा. ओके. अँड असाच सपोर्ट करत राहा. ओके. थँक यू सो मच. जय महाराष्ट्र. धन्यवाद.